सालचं आणि आत्ता 2026 या 3 सालचा बाधित मी हे साहेब आणि मी नगरसेवक आहे स्वतः. 82 राजूगाव आमची जागा गेलेली 2014 साली विशिष्ट सेवाधारी यांना बाहेर भेटलं नाही. एक अधिकारी रिटायर जर झाला, तुम्ही आता उद्या रिटायर होणार नाही त्यांचा नाही, एक बात समजतो तुम्हाला शाल श्रीफळ गुलाबाचं फूल तुमच्या संबंधित अधिकाऱ्याकडून सत्कार करून तुम्हाला खुशीनं पाठवते. पण हजारो वर्ष परंपरा आम्ही सेवा केली, आम्हाला साखर सुद्धा हातात दिली नाही. सगळ्यांना एक माहीत पाहिजे आम्हाला साखर सुद्धा हातात दिली ही भाऊक वेळ गोष्टी. कारण मी स्वतः बाधित आहे. 82 साली घर गेले लोकांचे भिक्याला लागले साहेब लोक. 2014 साली पडवे उत्पादक सेवाधारी आज पडवेचे उत्पादनाचे फळ इतकेच आहेत. लोकांच्या दुकानात कामाला जाते चांगल्या ताटात जेवणारे माणसं त्यांच्यावर ही वेळ आली ही तुमच्या सगळ्यांच्या धोरणाने. आमचा प्रकल्पाला विरोध नाही, पण तुम्ही कुठल्या पद्धतीने हा प्रकल्प करणार आहे लोकांच्या भावना समजून घेणार आहेत का? तुम्ही घेतल्यात म्हणताय, पण काय निकष काय लावला त्या भावनांचा? ही जागा आमची पहिली मूळ भावना. त्याच्यानंतर तुम्ही ह्याच्यात आता ज्या घरमालकांची घरे या प्रकल्पामुळे जाणार आहे त्यांना तुम्ही घरे दिली. घराला घर तुम्ही नुसतं पैसे देऊन मोकळे होणार का? माझा प्रश्न आहे. तुम्ही फक्त पैशा स्वरूपात साहेब कागदी नोटा या आधी तुझ्या नाही, शाश्वत पुनर्वसन पाहिजे. जर तुम्हाला हा प्रकल्प करायचा असेल, तुम्ही लोकांच्या मध्ये तुम्ही मागं मिटिंग घेतल्या, तुम्ही अजून सुद्धा लोकांच्या मध्ये गेलं पाहिजे. त्या लोकांच्या भावना समजून घ्या. हातबल झाले साहेब लोक, मी स्वतः बाधित आहे. म्हणजे लोकांना प्रश्न पडले काय होणार आपलं उद्या. आज माझ्या पोराचा मला प्रश्न आहे साहेब, उद्या माझी पिढी निघून जाईल, माझ्या पोराचं काय होणार उद्या? माझं दुकानावर उपजीविका आहे, माझं उद्या तिथं दुकान नसेल. आता तुम्ही त्या 50% ते 66% दुकान दाखवलेले ते समजलं थोडं. आमच्या आत्मबुद्धीनुसार जी काय समजायची आम्हाला समजलं, पण तेवढ्यात आता माझ्याकडे माझा चुकता वाटेल. त्याला 2 पोर आहेत, मला 2 पोर आहेत. आता 1000 स्क्वेअर फूट जागा आहे, तुम्ही देणार आहे 500 स्क्वेअर फूट. 500 स्क्वेअर फूट मध्ये 8 जण बसेल दुकानदारी. किती स्क्वेअर फूट येणार 8 पोरांना आमची? ही ब्लॅक तुमच्या पद्धतीने योग्य असेल, तुम्ही सगळे नियम कायदा कानून ह्या सगळ्या घटकात बसवला असेल, त्याबद्दल आमचं म्हणणं नाही. पण आमचं शाश्वत विकास कसा होणार? तिसरा मुद्दा साहेब, मोबाईलला रेटमार्कच्या रेटने दिलेला आहे का बाजारभावाने दिले? बाजारभाव तिथं काय? आज तुम्ही स्वतः चौपाळ्यापासून किंवा छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते महाद्वार साहेब, मला 100 स्क्वेअर फूटचा गाळा 1 लाख रुपये स्क्वेअर फूट मध्ये घ्यायला तयार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते महाद्वार घाटापर्यंत 100 स्क्वेअर फूटचा गाळा 1 लाख रुपये स्क्वेअर फूट मध्ये घ्यायला तयार मिळत नाही साहेब. तुम्ही जी म्हणता 3 वर्षात खरेदी आहे, अहो इथं व्यवहार होत नाही. नरिमन पॉईंटपेक्षा बेकार पॉईंट आहे आमचा. म्हणजे ह्याची तुलना करू शकत नाही तुम्ही. आमच्या जागेची तुलनाच करू शकत नाही कुठल्या जागेवर. हा आमचा एक मुद्दा आहे. त्यानंतर ज्या व्यापाऱ्यांची दुकाने जाणार आहे त्यांना नवीन मानवी संकुलमध्ये कशा प्रकारे दुकान देणार आहे? शॉपिंग सेंटर मध्ये देणार आहे, ग्राउंड लेवलला देणार आहे, 4 पायऱ्या चढून देणार आहे. कारण कसा कन्सेप्ट आहे, आज तुम्ही बघताल तर छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते महाद्वार घाटापर्यंत एकाही दुकानाला पायरी नाही. वारकरी हे काय ही गरिबाचा देव आहे विठ्ठल. इथं 10, 20, 50, 100, 200, 500 नोट मोठेच आहे. इथं तिरुपती बालाजी शिर्डी साई भक्त लाखोने येणार, गेंड्या देणार, ही चालत नाही. इथं आमचं शेतकरी मराठवाड्यातला कर्नाटकातला विदर्भातला वारकरी येतो 5, 50, 100 चालत होतो. शॉपिंग सेंटर त्याला काढणार पण नाही, काढलेली पण ही एक मुद्दा आहे. त्यानंतर ना भाड्याने दुकान करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या व्यापाऱ्यांचं काय? जे आता भाड्याने दुकानदारी करतायत त्या व्यापाऱ्यांचं काय? जोपर्यंत बाधितांना मोबदला आणि पुनर्वसनाचा प्रत्यक्ष लाभ मिळत नाही तोपर्यंत कोणतेही बांधकाम केले जाणार नाही याची शासन लेखी हमी देणार. 82 सालचा अनुभव आहे. जोपर्यंत तुम्ही आम्हाला पूर्ण निधी पॅकेज तुम्ही ते आपण सगळं सांगितलं
त्याचं समाधान म्हणजे मी प्रश्न विचारतोय, मला परीक्षेत प्रश्न पडलेले विचारतो. जोपर्यंत आम्हाला पुनर्वसन होत नाही तोपर्यंत पालकां म्हणा याची देणगी आम्ही देणार नाही. संपूर्ण बाधितांची यादी, सर्वेक्षणाचा तपशील आणि मोबदल्याचे निकष सार्वजनिक केले जाणार आहेत का? संपूर्ण बाधितांची यादी, सर्वेक्षणाचा तपशील आणि मोबदल्याचे निकष हे सार्वजनिक केले जाणार आहेत का? बाधितांच्या हरकती आणि तक्रारी ऐकून घेण्यासाठी स्वतंत्र व पारदर्शक तक्रार निवारण यंत्रणा उभारली जाणार आहे का? ओके. सर्वेक्षण निकष आणि दुसरं काय होतं? संपूर्ण बाधितांची यादी, सर्वेक्षण तपशील आणि मोबदल्याचे निकष सार्वजनिक केले जाणार आहेत का? दुसरा मुद्दा आहे बाधितांच्या हरकती आणि तक्रारी ऐकून घेण्यासाठी स्वतंत्र व पारदर्शक तक्रार निवारण यंत्रणा उभारली जाणार आहे का?